न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विस्फोटक ओपनर अभिषेक शर्मा याने एकाच मॅचमध्ये भारताच्या 3 दिग्गज प्लेयर्सचा रेकॉर्ड मोडलाय। विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि खुद्द त्याचा गुरु असलेल्या युवराज सिंगचा सुद्धा एक रेकॉर्ड त्याने तोडलाय। कोणकोणते आहेत ते रेकॉर्ड लगेच सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी20 मॅचमध्ये सुरुवातीपासूनच एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करत न्यूझीलंडच्या बॉलर्सचा कॉन्फिडन्स अभिषेकने तोडला। ग्राउंडवर 360 डिग्री फटकेबाजी करत फक्त 35 बॉल्समध्ये 84 रन्स त्याने केले। या दरम्यान एक रेकॉर्ड मोडत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। सर्वात आधी त्याने युवराज सिंग, जो आजही सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो, त्याचा रेकॉर्ड मोडला। युवराजच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 74 सिक्स होते, पण या मॅचमध्ये अभिषेकने 8 सिक्स ठोकत हा रेकॉर्ड मोडला आणि आता त्याच्या नावावर 81 सिक्सची नोंद झाली आहे। आपल्या गुरुलाच मागे टाकणं हा अभिषेकसाठी भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला। इतकंच नाही तर रन मशीन मानल्या जाणाऱ्या सुपरस्टार विराट कोहलीचाही मोठा रेकॉर्ड अभिषेकने मोडला। विराटने टी20 क्रिकेटमध्ये 5000 रन्स 167 इनिंग्समध्ये पूर्ण केले होते, पण अभिषेकने हा टप्पा फक्त 165 इनिंग्समध्ये पार करत नवा इतिहास रचला। आणि पुढे भारतीय टी20 टीमचा कॅप्टन असलेल्या सूर्यकुमार यादवचा वर्ल्ड रेकॉर्डही या मॅचमध्ये टिकू शकला नाही। सूर्याने 25 पेक्षा कमी बॉल्समध्ये 7 वेळा अर्धशतकं केली होती, पण अभिषेकने आता त्याचं 8वं अर्धशतक 25 पेक्षा कमी बॉलमध्ये पूर्ण करत टी20 क्रिकेटमध्ये एक नवा मापदंडच उभा केलाय। अभिषेकच्या फॉर्मकडे बघता सध्या अनेक क्रिकेट एक्सपर्ट तर हे सुद्धा म्हणत आहेत की अभिषेक जर रोहित शर्माने खेळल्या तेवढ्या मॅचेस त्याच्या करिअरमध्ये खेळला तर तो 1000 पेक्षा जास्त सिक्सचा रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला असंच वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती।